आपण शाळेत खेळलेली लंगडी आज थेट आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताचा तिरंगा फडकवते। पण या पारंपरिक खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे नेमके कोण आहेत? आणि मुंबईच्या चाळीतल्या 7 मुलांनी भूतानमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कसं जिंकलं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मुंबईच्या गल्लीबोळात आणि मैदानावर सराव करणाऱ्या या 7 मुलांनी बॉक्स लंगडीमध्ये आधी जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली। पारंपरिक लंगडीला आधुनिक रूप देत मारुती हजारे आणि नरेंद्र अहिरे यांनी बॉक्स लंगडी ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली आणि याच खेळात मेहनत घेणाऱ्या मुलांची निवड झाली थेट भूतानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी। पण इथून सुरू झाला खरा संघर्ष। स्पर्धेसाठी तब्बल 2,10,000 रुपयांची फी भरणं या मुलांसमोर मोठं आव्हान होतं। अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून आली मुंबईची इलिसियम स्माइल फाउंडेशन। सुभाष उदवानी आणि कोमल उदवानी यांनी सुरू केलेल्या या संस्थेनं आर्थिक पाठबळ देत या मुलांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं स्वप्न पूर्ण केलं। आणि मग भूतानमध्ये या 7ही बालवीरांनी भारतासाठी थेट सुवर्ण पदक पटकावलं। पण त्यांची झेप इथंच थांबलेली नाहीये। आता हेच खेळाडू थायलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप साठी सज्ज झालेत। ज्या लंगडीला आपण कधी काळी फक्त शाळेच्या मैदानापुरता खेळ समजत होतो, तोच खेळ आज जगाच्या मैदानावर भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवतोय। या 7ही बालवीरांच्या जिद्दीला आणि त्यांच्या स्वप्नांना सलाम। तुम्हाला या मुलांचा प्रवास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।